महाराष्ट्राकरता आणि देशाकरता अत्यंत वाईट अशी घटना घडली की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब यांचा प्लेन क्रॅशने बारामती एअरपोर्टवर त्यांचे दुःखद निधन झाले। अजित पवार साहेबांविषयी जर सांगायचं झालं तर मी त्यांना 1991 पासून आम्ही लहान असताना राजकीय क्षेत्रात आम्हाला फार आवड होती आणि म्हणून ते पहिल्यांदा जेव्हा खासदार झाले आणि नंतर आमदार अशी आजपर्यंतची त्यांची कारकिर्दी जर पाहिलं तर माझ्या राजकीय जीवनामध्ये आदरणीय अजित पवार साहेबांचं स्थान फार वेगळं होतं आणि राजकारणात काम करत असताना वेगवेगळी विचारधारा घेऊन आपण जात असतो, परंतु राजकारणाच्या निवडणुकी संपल्यानंतर ज्या पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते राजकारण करत होते आणि राजकारणातून ती सेवा करत होते, त्या सेवेचा जर आपण पूर्ण त्यांच्या कारकिर्दीचा जर इतिहास पाहिला तर नक्की महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आदरणीय अजितदादा पवारसारखं व्यक्तिमत्व फार कमी जन्माला येते आणि म्हणून मी माझ्या लोककला सेवा मंडळ ऑल इंडियाच्या या NGOच्या माध्यमातून त्यांना मी या ठिकाणी श्रद्धांजली अर्पित करतो आणि पवार साहेबांसारखे नेतृत्व या ठिकाणी त्यांच्या विचाराचे, त्यांच्या व्यक्तिमत्वाचे अनुकरण करून आपण खऱ्या अर्थाने या ठिकाणी महाराष्ट्र घडवण्याकरता पुढे यावं। पण जे आज अजित पवार साहेबांबाबतीत जे घडलं ते फार दुर्दैवी निधन त्यांचं झालं आणि लाख लोक एकत्र आले तरी अजितदादाची जागा भरून काढणे हे अशक्य आहे आणि म्हणून त्यांच्या दिवंगत आत्म्याला या ठिकाणी मी लोककला सेवा मंडळाचा राष्ट्रीय अध्यक्ष नात्याने या ठिकाणी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो। ओम शांती।